बोलण्याची संधी भेटली हे तर माझं अहोभाग्यच आहे. आज ज्या गावात मी आले आहे ते आहे शहादा. आज ज्या गावात मी आले आहे ते आहे शहादा. इथे आल्यानंतर वाटत आहे मला अजून बोलवण्यात येईल अनेकदा. इथे आल्यानंतर वाटत आहे मला बोलवण्यात येईल अजून अनेकदा. आज ज्यांच्याविषयी मी बोलणार आहे त्यांचं नाव आहे विद्यादिदी गोसावी. आज ज्यांच्याविषयी मी बोलणार आहे त्यांचं नाव आहे विद्यादिदी गोसावी. दिदी, माझ्या तोडक्या मोडक्या शब्दावरून जर काही चुकलं तर मला मुलगी समजून क्षमा असावी. जर माझ्या तोडक्या मोडक्या शब्दाकडून काही चुकलं तर मला मुलगी म्हणून क्षमा असावी. बोलण्याआधी क्या कहूँ कैसे कहूँ सोच में पड़ जाती हूँ. क्या कहूँ कैसे कहूँ सोच में पड़ जाती हूँ. दीदी, मुझे सब कवियत्री कह के बुलाते हैं. मुझे सब कवियत्री कह के बुलाते हैं. लेकिन आज विद्या दीदी के जन्मदिन पर बेटी बनकर बोलना चाहती हूँ. लेकिन आज विद्या दीदी के जन्मदिन पर बेटी बनकर बोलना चाहती हूँ. दीदी, आज तुमचा वाढदिवस आहे. काय बोलू सुचत नाही, पण माझ्या तोडक्या मोठ्या शब्दांनी मी तुमचं जे कार्य आहे त्याच्यावरच कविता करते. दीदीचा जन्म 5 फेब्रुवारी 1963 साली झाला. त्यांचं गाव म्हणजे वडाळी आहे. दीदीचा जन्म 5 फेब्रुवारी 1963 साली झालून गाव त्यांचं वडाळी आहे. काय बोलू मी दीदींविषयी, माझ्याकडे तर शब्दांची कमी आहे. काय बोलू मी ह्या दीदींविषयी, माझ्याकडे तर शब्दांची कमी आहे. दीदी, आज तुमचा 62वा वाढदिवस आहे. तुम्हाला खूप शुभेच्छा येतील, खूप मोठे मोठे गिफ्ट येतील. दीदी, आज तुमचा 62वा वाढदिवस आहे. तुम्हाला खूप शुभेच्छा येतील, मोठे मोठे गिफ्ट येतील. माझ्याकडे द्यायला तर काहीच नाही, फक्त शब्दांचा फुलहार आहे. माझ्याकडे द्यायला तर काहीच नाही, फक्त माझा शब्दांचा फुलहार आहे. काय सांगावं या दीदींविषयी, काय सांगावं या दीदींविषयी ज्या बालपणापासून सेवेकरी आहे, ज्यांनी आनंदी आईची निस्वार्थपणे सेवा केली आहे. काय सांगू मी या दीदींविषयी ज्या बालपणापासून सेवेकरी आहे, ज्यांनी निस्वार्थपणे आनंद आईची सेवा केली आहे. आणि या सेवेमुळे, यांच्या या स्वभावामुळे नुसतं वडाळीमध्येच नाही तर त्यांनी शहाद्यामध्ये सुद्धा 40 वर्षापासून तर 45 वर्षापर्यंत फुलाची बाग फुलवली आहे. त्यांनी त्यांच्या सेवेमुळे नुसतं वडाळीमध्येच नाही तर शहाद्यामध्ये 40 वर्षांची बाग फुलवली आहे. काय सांगू मी माझ्या सुमन शब्दांनी. बोलायला तर खूप काही असतं, बोलायला तर दीदी खूप काही असतं, पण शब्द कमी पडत असतात. आणि हे बोलायला फक्त पूर्वजनांचे आशीर्वाद लागत असतात. बोलायला तर माझ्यासाठी खूप काही असतं, पण माझे शब्द कमी पडत असतात. आणि इथपर्यंत येण्यासाठी फक्त पूर्वजनांचे आशीर्वाद लागत असतात. काय सांगू मी दीदींविषयी. कविता तर मी खूप करते, जवळपास तर माझ्या 300-400 कविता झाल्या आहेत. पण आज मला जी सुवर्ण संधी भेटली आहे, एवढ्या महान व्यक्तीविषयी मी बोलत आहे, ज्यांनी ज्ञानाची बाग फुलवली, त्यांच्याविषयी मला बोलण्याची सुवर्ण संधी भेटली आहे, तर हे माझं अहोभाग्य आहे. कविता तर मी खूप करते, पण आज ज्यांनी ज्ञानाची बाग फुलवली त्यांच्याविषयी मला ही सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. आणि याच्यासाठी पूर्वजनांची पुण्याई आणि सांगताना आनंद होत आहे की कविता करण्याला एवढं मोठं भाग्य लागतं. हे माझी कविता करून मी धन्य झाली आहे, मी धन्य झाली आहे. दीदी, तुमचं हे उदंड आयुष्य असंच वाढावं, तुमचा हा ज्ञानाचा बाग असाच फुलावा आणि तुमच्या या सर्व सेवेकरींसोबत थोडा आशीर्वाद मला मिळावा, अशी देवाचरणी मी प्रार्थना करते. दीदी, तुमचं आयुष्य उदंड असंच वाढावं आणि तुमचा हा फुलांचा बाग असाच फुलावा. तुमच्या या सेवेकरींसोबत तुमचा थोडा आशीर्वाद मला मिळावा, अशी मी देवाचरणी प्रार्थना करते. माझं जे स्वप्न आहे, माझी जी मेहनत आहे, त्याला परिपूर्ण यश यावं आणि त्याच्यासाठी तुमचा हात माझ्या डोक्यावर यावा, अशी मी तुमच्याकडून अपेक्षा करते. काय बोलावं दीदींविषयी. सूरज निकलता है पूरब की ओर से, सूरज निकलता है पूरब की ओर से, जन्मदिन मुबारक हो दीदी मेरे परिवार की ओर से. दीदी, कौन कहता है औरत कमजोर होती है, कौन कहता है औरत कमजोर होती है, उसे एक मौका देकर देखो, वो मर्द से भी ज्यादा ताकतवर होती है. कौन कहता है औरत कमजोर होती है. तुमची ही जीवनाची ज्योत, तुमची ही सेवेची ज्योत समुद्रासाठी अफाट आणि आकाशासाठी अखंड जळावी. दीदी, तुमची ही विद्याची ज्योत, ज्ञानाची ज्योत, फुलाची ज्योत समुद्रासारखी अफाट आणि आकाशासारखी अखंड जळावी आणि त्या ज्योतीचा थोडासा प्रकाश माझं आयुष्य प्रकाशमय करावी, माझं आयुष्य प्रकाशमय करावी. जाता जाता दीदीवर 4 ओळी बोलू इच्छिते. दूध में चावल गिरे तो उसे खीर कहा जाता है, दूध में चावल गिरे तो उसे खीर कहा जाता है. बोलने का अगर किस्मत, बोलने का अगर नसीब ऐसे पंडाल में हो, ऐसे बड़े लोगों के सामने हो,
तकदीर कहा जाता है, उसे तकदीर कहा जाता है। ओम शांति दीजिए। आपको जन्मदिन की ढेर ढेर सारी बधाई।